2-3 महिने टिकणारे हे डिंकाचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत. जे नवीन शिकणारे आहेत ते सुद्धा सहज तयार करतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं हे लाडवांची रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. खूप साऱ्या आजारांवरती गुणकारी हे लाडू तुम्ही एकदा जर बनवून ठेवले तर 2-3 महिने अगदी तुम्ही आरामात हे स्टोअर करू शकता. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे डिंकाचे लाडू तयार करणार आहे. त्याच्यासाठी अर्धा किलो इथं मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा किलो इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे. आता तुम्हाला खारीक पावडर जर कमी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. खारीक पावडर जर तुम्ही कमी घेतलीत तर गुळाचं प्रमाण इथं तुम्हाला जास्त घ्यावं लागेल. पण मी इथं खारीक पावडर आणि खोबरं अर्धा अर्धा किलो घेतले, त्याच्यामुळे गूळ मी इथं फक्त 150 ग्रॅम एवढाच वापरलेला आहे. जर तुम्ही खारीक पावडर कमी घेत असाल तर गूळ मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. आता हे आपण बाजूला ठेवूया. अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो खारीक आणि 150 ग्रॅम इथं मी गूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर साजूक तूप घेतलेलं आहे 400 ग्रॅम. आता हे साजूक तूप घरचंच आहे, मस्त घट्टसर आहे. हे वितळल्यानंतर पूर्ण वाटी भरेल. तर हे 400 ग्रॅम एवढं आपण वापरलेलं आहे. आता हे तूप आपल्याला पुढे जाऊन पण म्हणजे लाडू जेव्हा आपण तयार करू त्यावेळेला पण कदाचित जास्त लागू शकतं. तर शेवटी मी ह्याचं किती आपल्याला लागलं तूप ते नंतर मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर मखाना घेतलेला आहे 25 ग्रॅम. 100 ग्रॅम इथं मी डिंक वापरलेला आहे. आता डिंक तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता. डिंक घेताना असा मीडियम साईजचा म्हणजे बारीक असा घ्यायचा, म्हणजे तुपामध्ये तळताना तूप जास्त लागत नाही आणि त्याच्या लाह्या व्यवस्थित तयार होतात. तर असा बारीक बघून घेतला ना की मस्त अगदी कमी तुपामध्ये पण हा व्यवस्थित तळला जातो. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं घेऊ शकता. मी फक्त काजू आणि बदामाचाच इथं वापर केलेला आहे. 100 ग्रॅम घेतलेले आहेत काजू, 100 ग्रॅम घेतलेला आहे बदाम. ह्या आकारामध्ये मी या सुरीच्या साह्याने कट करून घेतलेले. तुम्ही ह्याची पेस्ट करून म्हणजे पावडर करून घेतली तरी पण चालेल. ह्या आकारामध्ये असे कट करून घेतले. अशा मध्ये कट केले ना की लाडवांमध्ये छान असा क्रंचीपणा येतो, म्हणजे खाताना हे लाडू अगदी चांगले लागतात. त्याच्यानंतर घेतलेला आहे अळीव. अळीव मी इथं 50 ग्रॅम वापरलेला आहे. तर अळीव थोडंसं तुम्ही इथं वाढवलं म्हणजे 100 ग्रॅम जर या अळीवाचं प्रमाण ठेवलं ना तरी पण चालेल, कारण हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्यानंतर इथं मी घेतलेली आहे खसखस. खसखस जवळजवळ 2 ते 3 चमचे भरतील एवढी खसखस मी इथे वापरलेली आहे, म्हणजे 25 ग्रॅम एवढी खसखस मी घेतलेली आहे. त्याच्यानंतर घेतलेली आहे मेथी पावडर. आता मी इथं पावडर वापरलेली आहे. तुम्हाला जर अजिबातच लाडू कडू नको असतील तर मात्र तुम्ही ही पावडर आहे, मेथी पावडर आहे, ते मेथ्या हलक्याशा भाजा आणि ती पावडर आहे ती तुपामध्ये भिजत ठेवा. 3-4 तासांसाठी भिजत ठेवा, नाहीतर रात्रभर भिजत ठेवली तरी पण चालेल. त्याच्यामुळे काय होतं, लाडू कडवट लागत नाहीत. त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी इथं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आहे 150 ग्रॅम. गव्हाच्या पिठामध्ये भरपूर फायबरचं प्रमाण असतं, शरीरासाठी पोषक असतं त्याच्यामुळे, आणि लाडू पण थोडेसे वाढतात. त्याच्यामुळे 150 ग्रॅम एवढं वापरलेलं आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पिठाचं प्रमाण ठेवलं तरी पण चालेल. तर हे सगळं साहित्य आपण आता घेतलेलं आहे. हे व्यवस्थित अगदी मीडियम आचेवरती हे सगळं साहित्य आपण भाजून घेऊया. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून ॲड करायचे असेल तर ते पण तुम्ही इथं ॲड करू शकता. आता हे सगळं भाजत असताना जाड बुडाची कढई आपल्याला घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळ्यात अगोदर आपण इथं खोबरं भाजायला टाकलेलं आहे. हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजत असताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम आचेवरती सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवरती तुम्ही भाजलत ना तर वरून फक्त लालसर दिसतं, आतून सगळं साहित्य तसंच राहतं. त्याच्यामुळे खमंगपणा येण्यासाठी मीडियम आचेवरती सगळं साहित्य भाजून घ्या, म्हणजे जे पण आपण हे डिंकाचे लाडू तयार करतोय ते खूप दिवस टिकतात, त्यांचा कडवट असा वास येत नाही. तर खोबरं पण आपण व्यवस्थित हलक्याशा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतलं. त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मखाणे आपण घेतलेले आहेत ते आपण आता थोडेसे गरम करून घेऊया. तर मखाणे असे आपण बाजारातून आणतो त्यावेळेला थोडेसे नरम असतात, तुपामध्ये तळल्यानंतर मस्त खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात आणि त्यांना चवही छान येते. तर मखाणे पण आपले व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत. जास्त करपवायचं नाही, मीडियम आचेवरती सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तूप टाकायचं आणि तुपामध्ये भाजलेली वस्तू चवीला छान लागते आणि खूप दिवस टिकते. तर ड्रायफ्रूट्स पण मी इथे घेतलेले आहेत. आता तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या.
अक्रोड किंवा पिस्ता बदाम जे पण तुम्ही इथं यूज कराल ते त्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त केलं तरी पण चालेल. तुमच्याकडे एखादं नसेल तर तुम्ही ते नाही घेतलं तरी चालेल किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही ॲड करायचे असतील, मनुके वगैरे टाकायचे असतील तर ते पण तुम्ही इथं टाकू शकता. आवडीप्रमाणे घाला. त्याच्यानंतर घेतलेला आहे अळीव आपण भाजायला घेतलेला आहे. आता अळीव भाजताना तुपाचा मी इथं वापर केलेला नाही, कारण अळीव भाजत असताना आणि ते भाजल्यानंतर कढईतून काढताना व्यवस्थित निघत नाही, त्याच्यामुळे न तूप टाकताच मी अळीव भाजून घेतलं. आता इथे थोडंसं तूप मी जास्त घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण डिंक तळून घेऊया. तर डिंक तळत असताना थोडंसं तुपाचं प्रमाण हे जास्त लागतं. तूप जास्त घेतलं की डिंक व्यवस्थित त्याच्या लाह्या तयार होतात, चांगला फुलून येतो. त्याच्यामुळे तुपाचं थोडंसं प्रमाण इथं जास्त घ्या आणि त्याच्यामध्येच हा डिंक व्यवस्थित लाह्या त्याच्या होईपर्यंत असा तळून घ्या. तर सगळं साहित्य छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता हे डिंकाचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत. जे पण तुम्ही प्रमाण घेताय, साहित्याचं प्रमाण घेताय ते थोडंसं कमी जास्त झालं तरी पण चालेल. डिंक आपला व्यवस्थित तळून झालेला आहे, त्याच्या लाह्या पण छान अशा तयार झालेल्या आहेत. त्याच कढईमध्ये थोडंसं परत एकदा मी तूप घेते आणि त्या तुपामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते थोडंसं लालसर गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. आता गव्हाचं पीठ हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, त्याच्यामुळे फायबरचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते बरेच जण लाडू बनवताना गव्हाचं पीठ वापरतात. तर मी पण इथं वापरलेलं आहे. जवळजवळ 150 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता. गव्हाच्या पिठामुळं काय होतं, जे लाडू आपण बनवतोय वळताना व्यवस्थित पटकन वळले जातात, चवीला पण चांगले लागतात आणि खमंग असे भाजतच नाही. त्याच्यामुळे थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं पीठ आहे भाजून घ्यायचं. त्याच कढईमध्ये परत एकदा मी इथं तूप घेतलंय. तूप आपलं अजून एवढं शिल्लक आहे तर 3 चमचा मी इथं तूप घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचा तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये ही खारीक पावडर आहे ती थोडीशी आपण गरम करून घेऊया. तसं खारीक पावडर भाजायची काही गरज नाही, पण आपण हलकीशी ह्या तुपामध्ये गरम करून घेऊया. तर डिंक लाडू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. तुम्हाला शरीरामध्ये खूप सारे आजार असतात, म्हणजे कंबरदुखी असू द्या, कॅल्शियमची कमतरता असू द्या, केस गळती असू द्या, स्किनचे थंडीमध्ये स्किनचे रोग पण खूप चालू होतात, रॅशेस पडणं वगैरे, ऑइली नसते स्किन, तर तजेलदारपणा येण्यासाठी आणि हाडं मजबूत होण्यासाठी खूप सारे हे डिंक लाडू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामुळे आवर्जून थंडीमध्ये हे डिंकाचे लाडू बनवून खातात. तर आपण पण अर्ध्या किलोच्या प्रमाणात, म्हणजे अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं, त्याचे खूप म्हणजे 1 ते 1.5 किलो लाडू हे आरामात अगदी तयार होतात. तर आपण हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे. आता हा डिंक तुम्ही बघू शकता, डिंक आपण जो भाजला आहे त्याच्या लाया व्यवस्थित पडलेल्या आहेत. आता इथं 100 ग्रॅम मी डिंक घेतला आहे, पण तुम्ही इथं डिंकाचं प्रमाण पण तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता. वाढवलं तरी चालेल, कारण डिंक खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. हाडं मजबूत होतात, त्याच्यामुळं डिंक आवर्जून खाल्ला पाहिजे. त्याच्यानंतर हे खोबरं पण छान असं आपण भाजून घेतलेलं आहे. हाताने जरी चुरवलं ना तरी बऱ्यापैकी हे बारीक होतं, पण आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे, कारण हाताने चुरवून एवढं आपल्याला हवं असं बारीक होत नाही. त्याच्यानंतर हे मखाणे वगैरे पण व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, हाताने चुरवलं तरी छान असे कुरकुरीत, म्हणजे पूर्णपणे बारीक होत आहेत. आता हे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते मी अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतले, थोडंसं जाडसर, पण तुम्ही हे मिक्सरमधून ह्याची पावडर करून घेतलीत आवडीप्रमाणे तरी पण चालेल. मला अशा पद्धतीने लाडवांमध्ये हे खायला आवडतं, त्याच्यामुळे मी हे असे तुकडे कट करून घेतलेले आहेत. आता हे सगळं भाजलेलं साहित्य आहे ते आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया. फक्त डिंक आहे तो मी हातानेच बारीक करणार आहे. तर हे खोबरं सगळ्यात अगोदर आपण बारीक असं मिक्सरमधून बारीक करून घेऊया. हाताने बारीक केलं तर ते व्यवस्थित होत नाही, तर आपल्याला हे थोडंसं मिक्सरमधूनच बारीक करून घेतलं ना की लाडू वळायला पण त्रास होत नाही, व्यवस्थित लाडू वळायला जातो. तर खोबरं व्यवस्थित आपण बारीक केल्यानंतर मखाण आपण ह्याच पद्धतीनं बारीक करूया. आता मी इथे अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे तुम्हाला लाडू बनवून दाखवते, म्हणजे अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारकेपासून जवळजवळ 1.25 किलोकडे हे लाडू तयार व्हायला जातात. जर तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात हे लाडू तयार करायचे असतील, म्हणजे 1 किलो खोबऱ्याचे जर तुम्हाला लाडू तयार करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबऱ्यापासून खूप लाडू तयार होतात. जवळजवळ 300-350 किलोकडे लाडू हे तयार व्हायला जातात. म्हणजे घेतलेलं साहित्य पूर्णपणे सगळं एकत्रित करून जवळजवळ 300-350 किलोकडे तुमचे लाडू तयार व्हायला जातील. तो व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता.
तर आपलं इथं डिंक व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे. मिक्सरमधून मी हा डिंक काढलेला नाही, कारण मिक्सरमधून काढलं ना की पूर्ण ते बारीक होतं, तेल सुटल्यागत होतं. असा जाडसर बारीक केला ना की लाडू खाताना पण छान असा कुरकुरीत लागतो. तर सगळं साहित्य आपण इथं एकत्र करून घेऊया. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एका ताईने मला कमेंट केली होती की लाडवांमध्ये मी तेल वापरलं तर चालेल का? आता कसं आहे, डिंक लाडू म्हटलं की साजूक तूप हे आलंच, आणि तुपामध्ये बनवलेले डिंकाचे लाडू चवीला तर चांगले लागतातच, ते शरीरासाठी पण खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे शक्यतो डिंकाच्या लाडवामध्ये तुपाचा वापर करा. तर मी इथं ही पावडर घेतलेली आहे, मेथी पावडर मी इथं जवळजवळ 1.5 चमचा एवढी घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मेथीची पावडर इथं तुम्ही ॲड करून घ्या. त्याच्यानंतर खारीक पावडर टाकूया. तर सगळं साहित्य आपण एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. म्हणजे जे पण आपण गव्हाचं पीठ वगैरे भाजून घेतलेलं आहे, त्याच्या गाठी वगैरे झालेल्या असतात, तर सगळं हे साहित्य एकजीव करून घ्यायचं. म्हणजे अजिबात गाठी वगैरे शिल्लक राहत नाहीत आणि सगळीकडे एकसारखी चव ही डिंकाच्या लाडवांना लागते. तर हे डिंकाचे लाडू बनवणं अतिशय सोपं आहे. तुम्ही फक्त हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करायचे. बारीक करण्यासारखं आहे, म्हणजे खोबरं असेल किंवा ड्रायफ्रूट्स असतील, ते व्यवस्थित असं बारीक करून घ्या आणि एकत्र करायचं. आणि तुपामध्ये गूळ आहे ह्याच्यामध्ये घालून फक्त वळायचं आहे. तर एवढे लाडू सोपे आहेत, बनवायला खूप सोपे आहेत. तर इथं मी सगळं मिक्स केलेलं आहे. आता एक मोठंसं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे शिल्लक राहिलेलं तूप आपल्याला टाकायचं आहे. तर मी इथं जवळजवळ 3 चमचे एवढं तूप ह्या टोपामध्ये टाकून घेतलं. मी इथं जवळजवळ 400 ग्रॅम एवढं तूप घेतलं होतं आणि 400 ग्रॅममधलं इथं एवढं शिल्लक आपलं तूप राहिलेलं आहे. आता हे राहिलेलं तूप आहे ते पण आपण यूज करणार आहे. तर लाडू वळताना ह्याचा आपल्याला वापर होईल. तर 3 चमचे तूप टाकल्यानंतर जो 150 ग्रॅम गूळ आपण इथं घेतला आहे तो ह्या तुपामध्ये वितळून द्यायचा. अजिबात आपल्याला इथं 1 तारी पाक 2 तारी पाक असं करायचं नाही, फक्त गूळ वितळवून द्यायचा. गूळ वितळवला की लगेचच आपल्याला जे मिक्स करून ठेवलेलं साहित्य आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून थोडंसं गरम करून घ्यायचं. परतून घ्यायची पण गरज नाही, कारण सगळं साहित्य आपण छान असं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे अजिबात आपल्याला इथं परतत बसायचं नाही. फक्त गूळ वितळला की त्याच्यामध्ये सगळं साहित्य घालायचं, व्यवस्थित हलवायचं. सगळीकडे गूळ पोचला पाहिजे एवढं हलवून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचं आहे. तर व्यवस्थित सगळं साहित्य हलवल्यानंतर ते 1.5 चमचा इथं मी वेलची आणि जायफळ पूड टाकली. तर व्यवस्थित आपण हे पण सगळं हलवून घेऊया. तर सुगंधित आपले हे डिंकाचे लाडू तयार होणार आहेत. व्यवस्थित हलवल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे गॅसवरून खाली उतरवून द्यायचं. थोडीशी ह्याची वाफ जाऊन द्यायची आणि गरम गरमच हे लाडू आहे ते आपल्याला वळायला घ्यायचं आहे. आता हे लाडू वळत असताना जर तुमचं जे सारण आहे ते मोकळं होत असेल, व्यवस्थित लाडू वळायला तुम्हाला जर येत नसतील, तर थोडंसं तुम्ही इथं तूप ॲड करा. तूप टाकल्यानंतर हे लाडू अगदी परफेक्ट वळायला येतात. तर तुम्ही बघू शकता लाडू वळत असताना असा जेवढा तुम्हाला लाडू वळायचा आहे, बनवायचा आहे, तेवढं तुम्ही सारण घ्या आणि असं घट्ट करत थोडंसं हातावरती दाब देत, त्या सारणावरती दाब देत गोल गरगरीत तुम्ही अशा पद्धतीनं लाडू तयार करू शकता. सारण जर थोडंसं थंड झालं, लाडू जर तुमचा वळायला येत नसेल, तर मात्र गॅसवरती परत हे मिश्रण ठेवा आणि हलकंसं हे गरम करून घ्या, म्हणजे ह्याचा लाडू व्यवस्थित असा वळता येईल. तर 2 लाडू मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. मस्त गोल गरगरीत लाडू तयार होतात. कोणी पण अगदी सहज तयार करतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं हे सगळे लाडू आपण तयार करूया. तर लाडू वळत असताना थोडंसं मिश्रण माझं थंड झालं, तर आपण जे उरलेलं तूप आहे ते घालून परत मिश्रण आहे ते गरम करून घेऊया, म्हणजे लाडू व्यवस्थित आपल्याला वळता येतील. तर हे उरलेलं तूप आहे ते असं घालून परत हे थोड्या वेळासाठी हे मिश्रण आहे ते गॅसवरती ठेवायचं. गरम होईपर्यंतच गॅसवरती ठेवायचं, जास्त परतायची पण गरज नाही. जर तुमचा लाडू वळता येत नसेल, तुम्हाला सुट्टं होत असेल मिश्रण, तर अशा पद्धतीनं थोडं तूप घालायचं आणि थोड्या वेळासाठी गरम करून घ्यायचं. लगेच गॅस बंद करायचा आणि लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे. तर अशा पद्धतीनं सगळे लाडू आपण वळून तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप सारे लाडू तयार झालेले आहेत. जे आपण तूप घेतलं होतं, 400 ग्रॅम आपण तूप घेतलं होतं, ते सगळं तूप आपलं इथं वापरलेलं आहे. अजिबात थोडंसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. तर हे पहा, मस्त ड्रायफ्रूट्स लाडू आपण तयार केलेले आहेत. ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की तयार करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया.